आपण उभे आहोत भिलार वॉटरफॉल म्हणजे कुठं तर वाई पाचगणी आणि महाबळेश्वर या हायवेवरती। तर आता बघाल तुम्ही हा जो रस्ता आहे हा रस्ता खणून ठेवलेला आहे गेली 6 महिने झालं। इथे राहणारा जो स्थानिक शेतकरी आहे स्थानिक व्यावसायिकदार आहेत ते अगदी म्हणजे नरक यातना भोगत आहेत। धुळीमुळे माणसांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे। महाबळेश्वरला येणारे जे पर्यटक आहेत ते पर्यटक फार कमी झालेले आहेत। त्याचबरोबर आजूबाजूला असणारी जी शेतकऱ्यांची शेती आहे ती शेती पूर्णपणे नष्ट झालेली आहे। आता हे जे स्टेट हायवे असतात ह्या हायवेचं देखभालचं काम असेल किंवा दुरुस्तीचं काम असेल तर ते काम कुणाला दिलं जातं तर ते काम दिलं जातं PWDला। आणि ही PWD काम कुणाला देते तर ठेकेदाराला। आणि ठेकेदाराला हे काम देऊन 6 महिने झालेले आहेत। आणि 6 महिन्यामध्ये बघाल तुम्ही रस्त्याची अवस्था, रस्ता खणून ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती मुरुमपट्टी केलेली आहे। अक्षरशः ज्या गाड्या जातात त्या गाड्या अक्षरशः म्हणजे धुळीनं भरतायत। आणि या धुळीमुळं जे स्थानिक शेतकरी आहेत स्थानिक माणसं आहेत त्यांचं आरोग्य धोक्यात गेलेलं आहे। त्यांना फुफ्फुसाचे आजार झालेले आहेत या धुळीमुळं। आता ही जी PWD आहे त्या PWDनं ठेकेदाराला काम दिलेलं आहे तर त्या ठेकेदारानं 6 महिन्यामध्ये काम कंप्लीट का नाही केलं याची चौकशी केली पाहिजे। मग ही PWD त्या ठेकेदाराची चौकशी का करत नाहीये? नक्कीच ही PWD कोणाची तरी लागेबंदी आहे आणि ही लागेबंदी कोणाची आहे हे PWDनं पहिलं स्पष्ट करावं। दुसरी गोष्ट अशी की रस्ता खणून ठेवलेला आहे त्याच्यावरती मुरुमपट्टी केलेली आहे आणि दिवसातून एकदा पाणी मारलं जाते। आता पाणी मारून काय रस्ता रिपेअर होणार आहे का? जर तुमच्याने रस्ता पूर्ण होत नसेल तर पहिलं तुम्ही ते काम घ्यायचंच का? तर माझी महाराष्ट्रातील तमाम माणसांना एकच विनंती आहे, जर तुम्ही महाबळेश्वरला येणार असाल तर स्वतःच्या आरोग्याची काळजी तुम्हाला इथं येऊन घ्यावी लागणार आहे। कारण की इथं या धुळीमध्ये तुम्हाला फुफ्फुसाचे आजार होणार हे तर 100% खरं आहे। त्यामुळे यायचं झालं तर पूर्णपणे आपल्या आरोग्याची काळजी करूनच या आणि मगच महाबळेश्वरमध्ये तुम्ही येण्याचा विचार करा।